पत्रकार बंधूंचं इथे स्वागत करतो. ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आणि आदिवासी समाजामध्ये कार्यरत असलेल्या इतर सामाजिक संघटनांच्या वतीने आता पत्रकार परिषद झालेली आहे. पत्रकार परिषद घेण्याचा महत्वाचा उद्देश की उद्याला 9 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून युनोने जाहीर केलेला आहे. तसेच क्रांती दिवस म्हणून सुद्धा 9 ऑगस्ट हा दिवस साजरा करण्यात येत आहे. आजपर्यंत म्हणजे 95 पासून आजपर्यंत आदिवासी दिवस, जागतिक आदिवासी दिवस हा शासनाच्या वतीने विविध स्तरावर साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास विभागाने त्यांनी आदिवासी हा दिवस न मनवता त्या दिवशी त्यांनी म्हणजे उद्याला सबलीकरण या नावाने नवीन एक कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला विरोध निषेध करण्याच्या दृष्टीने आज ही पत्रकार परिषद इथे घेण्यात येत आहे. 17 जानेवारी 1 ऑगस्ट 2017 महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने एक शासन परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये जागतिक आदिवासी दिवस ग्रामीण पातळीपासून जिल्ह्याच्या पातळीपर्यंत कसा साजरा करण्यात यावा आणि त्याचबरोबर त्यांच्या समित्या कशा राहाव्या आणि त्याला जो आर्थिक जो पुरवठा करण्यात येईल तो कशा पद्धतीने करण्यात येईल हा 1 ऑगस्ट 2017 मध्ये त्यांनी डिक्लेअर केलं. आजपर्यंत शासनाला कुठल्याही प्रकारचा आदिवासी दिवस साजरा करताना अडथळा येत नव्हता. परंतु यावर्षी काय अडथळा आला आणि कोणती त्यांच्या डोक्यामध्ये नवीन संकल्पना आली की आदिवासी दिवस साजरा न करता आदिवासी महिला सबलीकरण हा कार्यक्रम घेत आहे. आणि यामुळे आदिवासी समाजामध्ये एक नाराजीचा सूर उमटलेला आहे. काल नागपूरच्या ATC मॅडमनी सगळ्या सामाजिक संघटनांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि एक प्रकारचे त्यांना बहिष्कार टाकण्याची भाषा त्या ठिकाणी सामाजिक संघटनांनी व्यक्त केली. महत्वाचा मुद्दा हा आहे की आदिवासी दिवस हा मोठ्या संघर्षाने आणि आमच्या आदिवासी संस्कृतीचं जपन व्हावं, आदिवासी माणसाला न्याय मिळावा, आदिवासी सक्षम व्हावा या सगळ्या दृष्टीने आदिवासी दिवस मानवले जाते, साजरा केला जातात आणि पूर्ण भारतात, फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रामध्ये या वर्षीला 2025ला असा कोणता लक्ष प्रकाश या शासनाच्या डोक्यात पडला आणि त्यांनी महिला
सबलीकरणाच्या नावाखाली आदिवासी दिवस साजरा करत नाही. महत्वाचा मुद्दा की 2023-2024 या दोन्ही वर्षी राज्यस्तरावरचा कार्यक्रम नागपूर येथे सुरेश भट या सभागृहात, वसंतराव देशमुख या सभागृहामध्ये 2 वर्ष त्यांनी सतत घेतला. राज्याचे विविध मंत्री आणि मोठमोठे नेते पुढारी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बोलावले आणि या वर्षीला त्यांनी जो कार्यक्रम घेतला महिला सबलीकरण या खाली आणि यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार फडणवीस साहेब, नामदार नितीनजी गडकरी साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब नामदार आणि विविध पक्षाचे आमदार आणि खासदारांना त्यांना निमंत्रित केलं आणि ही जी पत्रिका म्हणजे प्रामुख्याने आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर अशोकराव उईके जे स्वतः आदिवासी आहेत आणि त्यांनी सुद्धा आदिवासी जागतिक आदिवासी दिवसाच्या कार्यक्रम न घेण्याचे एक प्रकारचे त्यांनी नकाराची जी भूमिका घेतली. यामध्ये काय षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला काही लोकांनी बळी पडून जो काही आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आदिवासी महिला सबलीकरणाचा, आदिवासी महिला सबलीकरणाला आमचा कुठला विरोध नाही, कुठल्याच प्रकारचा विरोध नाही, त्यांनी करायला पाहिजे. त्यानंतर आमची आदिवासी महिला सक्षम होईल. परंतु त्यांनी हाच दिवस काय निवडला. महत्वाचं आमचं म्हणणं आहे की 9 ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिवस आहे, ज्याला पूर्ण जगामध्ये या 9 तारखेला आदिवासी जागतिक आदिवासी दिवस मानव साजरा केला जातो. त्याच दिवशी त्यांनी महिला सबलीकरण दिवस का साजरा करत आहे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून 1 ऑगस्टला ज्या काही त्यांनी सूचना केल्या होत्या 1 ऑगस्ट 2017 त्याच्याप्रमाणे कार्यक्रम न घेता त्यांनी 7 ऑगस्ट 2025 एक नवीन जी.आर. काढला आणि त्या जी.आरच्या माध्यमाने आदिवासी महिला सबलीकरण कशा पद्धतीने त्यांनी त्याचा फायदा त्या महिलांना देण्यात येईल या संदर्भामध्ये त्यांनी सूचना केलेली आहे. आमचं म्हणणं हे आहे की आदिवासी दिवस जो आहे हा दिवस आदिवासी महिलांना मानतात, आदिवासी विचारी मानतात, जनसामान्य आदिवासी फार मोठ्या प्रमाणामध्ये हा दिवस प्रत्येक गावागावात शहरात निवडणुकी काढून त्यांचे डान्स करून वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन समाज प्रबोधन करून अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा आदिवासी दिवस आदिवासी समाज साजरा करतो. आणि आदिवासी समाजाला हा दिवस साजरा न करता आदिवासी महिला सबलीकरणाच्या या नावाखाली आमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं दडपण या शासनाने टाकलेलं आहे. आणि याचा निषेध म्हणून काल जेव्हा मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं की बा आम्ही तिथे सहभाग होणार नाही. आम्हाला समजून आता फार प्रयत्न अधिकारी लोकांनी केला तर आपल्या कार्यक्रमात तुमच्या महिला सक्षम होणार आहेत. आम्ही त्यांना एकच सांगितलं की आमच्या महिला सक्षम होणार तर तुम्ही आजचा दिवस काय निवडला. तुम्ही 10 ऑगस्ट घ्यायला पाहिजे होता, तुम्ही 7 ऑगस्ट घ्यायला पाहिजे होता, तुम्ही 9 ऑगस्ट घ्यायला पाहिजे होता. पण ज्या दिवशी संपूर्ण जगामध्ये आदिवासी दिवस साजरा केला जातो तो दिवस आपण का घेत आहात याविषयी काल मंत्री महोदयासोबत चर्चा करून फोन केला तर मंत्री महोदय सुद्धा फोन उचलायला तयार नाही. शेवटी त्यांना मला निषेधाचं पत्र सुद्धा त्यांना पाठवावं लागलं की आम्ही बा तुमचा निषेध करतो आहे म्हणून. म्हणजे आदिवासी समाजाला हे शासन नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे का. त्यांना आरक्षण मिळावं म्हणून आजपर्यंत कुलपत्या
हे शासन करीत आहे. पुन्हा आम्ही एकत्रित आदिवासी जो साजरा करतो आहे याच्यावर त्यांनी जो अडथळा निर्माण केला आणि उद्याच्या सर्वभर इथे जो त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आदिवासी विभागाचा आम्ही निषेध करतो आहे. माझ्यासोबत बसलेले आहेत तोप या संघटनेचे आदिवासी अधिकारी संघटनेचे इंजिनियर कुंडे साहेब आहेत, गोमाळा गणतंत्र पार्टीचे दिनेश श्रीराम आहेत, हलबाल समाज संघटनेचे गावगाणे साहेब आहेत, सयाम साहेब आहेत आणि काष्टरेज महासंघाचे गाडे साहेब आहेत आणि इकडे वेगवेगळे आमच्या संघटनेचे पदाधिकारी सदस्य मागे बसलेले आहेत. आणि याकरता कारण कालच मी प्रत्येक वृत्तपत्रामध्ये जे काही बातमी लागली होती ती बातमी काही तो कुठं लागली नाही आमची आणि न लागल्यामुळे आज आम्हाला हे पत्रकार पुस्तक घ्यावं लागले की आमचा कुठेतरी रोज समाज माध्यमाच्याद्वारे या शासनापर्यंत गेला पाहिजे आणि त्यांना आमची भावना समजली पाहिजे की आदिवासी समाज आपल्यावर नाराज आहे आणि म्हणून आम्ही पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केली.